समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस येथे प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापनाना पाटील यांनी प्रदीप आप्पा कदम हे जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व असून त्यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यात पलूस तालुक्यातील विविध गावातील 270 महिला व युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मेळाव्यात युवा व्याख्याते संतोष कुडचीकर, गायत्री निकम यांनी मार्गदर्शन केले. प्रदीप आप्पा कदम यांनी पक्षाची विचारधारा, विकास आणि संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी अंकलखोप, धणगाव, भिलवडी, दुधोंडी, माळवाडी, नागठाणे व रामानंदनगर येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. आशाताई गायकवाड, रुखसाना मुलाणी, रेणुका हिरेकर, विद्या मोहिते, शारदा चव्हाण, नजमा पठाण, वंदना, आलिया सय्यद, राजश्री कुंभार, मंजिरी शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला. मेळाव्यास शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील, क्रीडारत्न पहिलवान संभाजी जाधव, मुस्लिम मुल्ला, सरिता कुंभार, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, महेश साळुंके, अमीर पठाण, अनिल पाटील, उल्हास पाटील, कुलदीप वारे, सत्यजित पिसाळ, तानाजीराव जाधव, अवधूत साळुंखे, प्रसाद कांबळे, स्वप्नील जाधव, नारायण पाटील, राहुल पाटील, महेश हजारे, आशिष सूर्यवंशी, प्रदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संजय शिंदे यांनी स्वागत केले तर अभिजित सावंत यांनी आभार मानले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.